इथं काय करायचं तुम्हाला आता, समोर काय दिसतंय, चढ आहे बरोबर आहे, पाठीमाग साईडला काय आहे, उतार आहे. इथं इमेजिन असं करायचं की आता तुम्ही चढावर गाडी चालता की गाड्यानं गाडी चालवता. तुमच्यासमोर गाडी थांबली म्हणून तुम्ही थांबले, आता तुमच्या पाठीमाग गाडी, तुम्ही थांबल्या म्हणून मग गाडी थांबली बरोबर आहे. मग आता पुढची गाडी निघून गेली, पण तुम्हाला गाडी काढायची. मग तुमची गाडीची कंडिशन काढताना अशी आहे की गाडी थोडी पण पाठीमागं जायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, गाडी बंद पडायला नाही पाहिजे आणि ॲक्सिलेटसुद्धा जास्त नाही व्हायला पाहिजे. काय करता येईल तुम्हाला? कुठल्या गिअरमध्ये टाकणार गाडी? फर्स्ट गिअर बरोबर. अजून प्लस सोडून हां. ॲक्सिलेटर दाबा. बघा तुम्हाला काय करता येईल करा. मला गाडी तुमची बंद नको पडायला, पाठीमागं नको जायला आणि ॲक्सिलेटसुद्धा नाही व्हायला पाहिजे जास्त. करा, काय करता येईल? ब्रेकवरचं पाय आण. काय करता येईल तुम्हाला करून बघा. मला गाडी बंद नाही पडली पाहिजे, मागं नाही गेली पाहिजे आणि ॲक्सिलेटसुद्धा जास्त नाही झाली पाहिजे गरजेपेक्षा. काय होतं आहे, माग. ब्रेक सोडला तर गाडी मागं जाते आणि क्लच सोडला तर बंद पडणार गाडी. मग त्यासाठी काय करायचं, क्लच असा सोडायचा की स्टेअरिंगला गाडीचे व्हायब्रेशन आलं पाहिजे, तोपर्यंत ब्रेक दाबून ठेवायचा. सोडा क्लच, थोडंसं सोडा क्लच, सोडा क्लच. हळूहळू व्हायब्रेशन येईपर्यंत क्लच होत राहायचं. व्हायब्रेशन यायला लागलं की क्लच तसंच ठेवायचं जागेवरती. सोडा सोडा हळूहळू क्लच. अजून सोडा क्लच. सुटतोय का? नाही. तुम्ही गिअर टाकला आहे का? गिअरच टाकला नाही, कशी गाडी पुढून गेली तुमची? चल, हां, आला व्हायब्रेशन. काढा ब्रेकचा पाय. व्हायब्रेशन आला, ब्रेकचा पाय काढायचा. काढा ब्रेकचा पाय. करा ॲक्सिलेटर प्रेस पटकन. चला चला, करा ॲक्सिलेटर प्रेस पटकन.